नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये खूप मस्त अशा घडामोडी घडल्या आहेत. सर्वजण बसलेले असतात. कल्पना मात्र चैतन्याचे कौतुक करते आणि मुद्दाम खवचटून अर्जुनला बोलते. इकडं जेलमधून साक्षीला कॉल जातो आणि सचिनचं खूप कौतुक होतं आणि सचिनला सर्व कर्ज माफ करून देण्याचे शब्द हा आतमधून जेलमधून सोडल्यानंतर महिपत देतो. आता चैतन्य ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस कैरीचं पण थोडंसं खाली सांडतं. त्याचाच फायदा प्रिया घेते आणि प्रिया कल्पनाला पाडते. तर सर्व आळ ह्या हिच्यावर येतं. त्यावेळेस ती देखील माफी मागते. आता या प्रियाला थोडं बरं वाटतं. अर्जुन तिला बोलतो देखील, पण हिने माफी मागितल्यानंतर सर्व सॉर्ट आऊट होतं. इकडे प्रिया खूप गोड गोड बोलत असते, खूप रोमॅन्टिक वागत असते या अश्विनशी. त्याच वेळेस सायलीला मात्र खूप राग येतो. किती खोटाटी आहे ही बाई. तिकडं बाहेर लफडं करते, दुसऱ्यांसंग नीट बोलते आणि घरामध्ये येऊन नवऱ्यासंग नाटक करते. खरं तर सायलीला खूप राग आलेला असतो. ती वर जाऊन व्यक्त देखील करते. परत ज्यावेळेस ते खाली येतात त्यावेळेस हे दोघांची भांडणं चालूच असतात आणि ही विमल आणि कल्पना खूप खिल्ली उडवतात. त्याच वेळेस इकडं आतमध्ये अश्विनला प्रिया सांगते की मला नोकरी भेटली आहे, हे बघ, अधिराज या कंपनीचं नाव आहे. त्यावेळेस प्रिया खूप त्यासमोर चांगलं वागते. इकडं शांताबाईच्या घराच्या बाहेर BMC नोटीस लागली असते की घर पाडेल, नाहीतर डॉक्युमेंट सबमिट करा. तर ही बातमी एका मुलीमार्फत अर्जुनपर्यंत पोहोचते आणि अर्जुन ती शांताबाईपर्यंत पोहोचवतो. खरं तर हा प्लॅन सगळा प्रियाचाच असतो, कारण प्रियाला ती शांताबाई नको असते. इकडे प्रतिमा घरी येते, शिरा घेऊन येते. त्यावेळेस अश्विनला खूपच आवडतो की तो शिरा घेऊन आले आहेस. त्यावेळेस प्रिया घाईघाईत निघून जाते आणि त्या वाटेवाट अश्विन देखील